आज आपण बघितलं असेल सुमारे 10 तास प्रत्येक लोकप्रतिनिधी अतिशय पोटतिडकीने त्यांच्या प्रभागात असलेल्या समस्यांविषयी बोलत होते. नाशिक मधले रस्ते, त्यांचे खड्डे, जिथे जिथे अपघात झालेले आहेत, आपल्याकडे जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांना खरं तर आर्थिक मदत ही सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलेली होती शासनातर्फे. त्याचं वितरण आज आम्ही केलं, पण हे करत असताना आम्हाला आनंद होत नव्हता. ही गोष्ट अशी आहे की नाशिककरांची जी काही सेफ्टी आहे त्याचा खूप मोठा प्रश्न हा आज निर्माण झालेला आहे. सन्माननीय संवेदनशील आपले मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी याची नोंद घेतली. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई असतील, हे सगळे देखील तिथे कालच्या बैठकीमध्ये उपस्थित होते. आणि आपल्याला माहिती आहे की MNGL चा तो गलथान कारभार सुरू आहे, त्यावरती खरं तर ताशेरे ओढले गेले. आणि आज ते जे मुजोर अधिकारी आहे ते ह्या महासभेत आम्ही पाचारण केले होते आणि ते इथे उपस्थित होते. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींचा जो प्रकोप होता तो आज आपल्याला सभागृहात दिसला. आणि या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींनी पोटतिडकीने सांगितलं. परवाच आपण बघितलं असेल की म्हसरूळ या भागामध्ये MNGL ची लाईन जी डेप्थ मध्ये जाणं अपेक्षित होतं, एका कामानिमित्ताने ती लाईन फुटली आणि जवळजवळ 15-20 फूट हा जाळ तिथे निर्माण झालेला होता. अशा परिस्थितीमध्ये देवकृपेने तिथे कोणताही अपघात झाला नाही, कोणताही आपल्याला नुकसान झालं नाही. एक झाड होतं ते तिथे जळालं, पण काही जरी तिथे असा परिस्थिती निर्माण झाली होती की जर अपघात झाला असता तर ह्या MNGLच्या अधिकाऱ्यांना काहीही तोंड दाखवायला जागा नव्हती. त्यामुळे आपण आज महासभेमध्ये यांच्यावरती जे काही निर्णय घ्यायचे ते घेतले. यांना 2 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे सप्टेंबर एंड पर्यंत, आणि यात जर त्यांनी कामं पूर्ण नाही केली तर त्यांच्यावर FIR दाखल होईल. या अधिकारी वर्गासाठी जे श्रीवास्तव म्हणून इथे इन्चार्ज होते नाशिक महानगरपालिकेच्या सर्व कामांसाठी, ते इथे उपस्थित होते गेल्या 10 तासापासून. आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळे खरं तर ही परिस्थिती आपल्यावर उद्भवली आहे. त्यामुळे त्यांना आपण MNGL ला सांगतोय की ह्या अशा नाकर्त्या अधिकाऱ्याचं इथे काही काम नाही. त्यांना आपण निर्देशित करतोय MNGL ला की ह्या अधिकाऱ्याला तुम्ही काढून टाका नाशिक शहरातनं आणि आम्हाला योग्य परफॉर्मिंग अधिकारी द्या, कारण आपल्याकडे कुंभमेळा आहे आणि या कुंभमेळ्यासाठी आपल्याला लवकरात लवकर हे काम संपूर्ण प्रक्रिया करून रस्ते बंद करणं अपेक्षित आहे. पावसाळा देखील सुरू आहे. MNGL ने खरं तर जेवढी परमिशन घेतली त्याच्यापेक्षा जास्त इथे खड्डे खणलेले आहेत. आणि आपण बघितलंय की त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं आहे की ते 100 कटिंगनी रस्ते कटिंग करायची आहे, डेप्थनी करायची आहे. याचं कोणतंही पालन या MNGL ने केलेलं नाहीये आणि म्हणून त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांनी सरळ JCB लावून खड्डे जिथे आपल्याला 1 फुटाच्या आत खरं तर खड्डे करणं अपेक्षित होते आणि त्यांनी सरळ JCB लावून 2-2, 2.5 फूट इथे खड्डे खणले आणि त्याला व्यवस्थित बुजवायची काही कारवाई केली नाही. खरं तर प्रशासनाची दिशाभूल करून MNGL ने जवळजवळ 1500 किलोमीटरच्या लाईन्स आज नाशिक शहरामध्ये खोदून ठेवलेल्या आहे आणि त्यानुसार त्यांनी त्याची भरपाई देखील केलेली नाहीये. म्हणजे दाखवायचं थोडं आणि करायचं एवढं मोठं. आणि ह्या गोष्टी ह्या प्रशासनाच्या आम्ही लक्षात आणून दिल्या आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधींनी सांगितलंय आणि त्यानुसार त्यांचं ऑडिट खरं तर आपण इथे सांगितले प्रशासनाला करायला की नेमकं त्यांनी भरले किती आणि त्यांनी खणले किती, आणि ह्यानुसार त्यांच्यावरती तिप्पट पेनल्टी आपण इथे जारी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी हे रस्त्यांच्या मुळे अगदी त्रस्त आहेत. जेव्हा आपण मुख्य रस्ते कुंभच्या कामासाठी थांबवलेले आहेत, ऑल्टरनेटिव्ह रोड्स एका बाजूने उभे केलेले आहेत, पावसाळ्यामध्ये अधिक पाऊस पडल्या कारणाने जे मुख्य रस्ते आहेत ते एका बाजूनेच सुरू आहेत, त्यावर खूप ट्रॅफिक आहे. आणि जिथे जिथे आपण रोड थांबवलेले आहेत किंवा कामं सुरू आहेत त्याला ऑल्टरनेटिव्ह रूट म्हणून खरं तर नागरिक ह्या पूर्ण पावसाळ्यामध्ये
कॉलनी रोडचा वापर करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे मोठ्या बसेस असतील, ट्रक्स असतील, MIDCचे रस्ते असतील, हे जर आपण सगळं बघितलं तर लोडेड गाड्या ज्या आहेत त्या काम चालू असलेल्या ठिकाणाहून जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कॉलनी रस्ते हा 2 व्हीलर्ससाठी, 4 व्हीलर्ससाठी आणि इतरांसाठी हा मार्ग राहतो, जेणेकरून ते लवकर त्यांच्या पूर्वनियोजित ठिकाणी पोहोचू शकतील. आणि आधीच कॉलनी रस्ते 4 वर्षामध्ये झालेले नाही आहे मागच्या, आणि त्यात पावसामुळे आणि खूप वापरामुळे हे कॉलनी रस्ते अतिशय चाळणी झालेले आहेत. चालणं मुश्किल झालेलं आहे कॉलनी रस्त्यावरती. आणि शिवाय MNGLचं जे खणून ठेवलेलं आहे साईड लाईनने, त्यामध्ये खरं तर ह्या कॉलनी रस्त्यांवरती आज चिखल झालेला आहे. म्हणजे रस्ता आणि चिखल इक्विव्हॅलंट दिसतो आपल्याला, आणि रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यामुळे नागरिकांकडे कॉलनी रस्त्यावरनं एक तर खड्ड्यात न जाणं किंवा चिखलात न जाणं हाच पर्याय होता. आणि अशा पद्धतीचे जे रस्ते आहेत आपले, जे डेव्हलप झालेले नाही, त्यासाठी खरं तर सर्वच लोकप्रतिनिधी, मग स्थायीचं बजेट असेल किंवा महासभेचं बजेट असेल, याच्यासाठी सगळेच रस्ते त्यात टाकून घ्या. कोणी कॉन्क्रिटीकरण म्हणतंय करा, कोणी म्हणतंय की डांबरीकरण करा. पण हे सगळं होत असताना खरं तर कुंभचं काम सगळ्याच नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची भावना आहे की आपण एवढं सगळं काम करतो आहे, अगदी रिंग रोड पासून तर कुंभचे अनेक मोठे रस्ते करतो आहे. 35,000 कोटींचा आपल्याला निधी आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देऊ केलाय नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी. तर आपल्या कॉलनीचे रस्ते कधी होतील हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. आणि म्हणूनच आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, त्यामध्ये सन्माननीय सगळं आमदार असतील, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, गटनेते आणि प्रशासनाला आम्ही दबाव आणला होता की आम्हाला हे रस्ते करून हवे. आणि त्यानुसार एक DPR खरं तर प्रशासनाने तयार केला. काल जी बैठक सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवली, त्यात आम्ही हे पत्राद्वारे त्यांना सांगितलं आणि सादर केलं. आणि तिथे आम्ही बोललो की आम्हाला हे कॉलनी रस्ते होणे अतिशय गरजेचं आहे, आणि त्याला ग्रीन सिग्नल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आज तो DPR महासभेसमोर ठेवण्यात आला होता. 1355 कोटीचा जो काहीतरी ती अमाऊंट आहे, आणि प्रभागात निहाय जर पाहिलं तर आपण तफावत मोठ्या प्रमाणात आहे. मग त्या निधीचं वाटप समसमान होणार आहे की कशी त्याची? हे बघा, प्रत्येक प्रभाग जो आहे त्याचा विस्तार आणि त्याचा आकार, कधी कधी प्रभागामध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी खूप जास्त आहे आणि रस्ते वापरामुळे जीर्ण झाले, आणि काही काही प्रभागांमध्ये, म्हणून मी असं म्हटलं की 22 खेडे असणारं पण आहे. त्यामुळे आपण जर महानगरपालिका म्हणून, शहर म्हणून विचार केला तर सायमल्टेनियसली अनेक गोष्टी इम्प्लिमेंट करून आपल्या शहरातले रस्ते खरं सुधारणार आहे. ह्याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात जी विभागीय आयुक्त कार्यालयात महामेट्रोने सादर केलेला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन जो आहे, त्या DPRला देखील आज आम्ही मंजुरी दिली आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक प्रभागाची जी रिक्वायरमेंट आहे ती वेगवेगळी आहे. प्रत्येक प्रभागामध्ये जे रस्ते आहे, कुठे चिखल आहे तर कुठे DP रोड जास्त आहे, तर कुठे हायवे देखील लगत आहेत. त्यामुळे ह्या रस्त्यांचं जे विस्तारीकरण अपेक्षित आहे, कुठे रस्ताच नाहीये तिथे रस्ता करणं अपेक्षित आहे, हे कॉम्बिनेशनने सगळं होणार आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण हा DPR 1355 कोटीचा आज महासभेत सादर केला, मी दुरुस्तीसह मंजूर केलाय. कारण त्याच्यामध्ये प्रशासनाला जे वाटतंय ते रस्ते त्यांनी टाकून घेतलेले आहेत, पण लोकप्रतिनिधींना काय वाटतंय हे खरं तर महत्वाचं आहे. आणि म्हणून चौघही लोकप्रतिनिधी प्रत्येक प्रभागात 31 प्रभागामध्ये त्यांच्या एका लेटर हेडवरती 4ही नगरसेवकांचे सह्या करून प्रायोरिटीने 1 ते 25 असे रस्ते त्यांनी करून द्यावेत, लिहून द्यावेत. आणि त्यानुसार खरं तर आपण जे रस्त्याचा जो ठराव आहे तो 1355 कोटीमध्ये बसवणार आहोत. मग त्यात इक्वल देण्याचा हा माझा प्रयत्न असणार आहे, कारण महासभेचा जो ठराव जाईल तो फायनल रस्ते त्यात पकडले जातील. कसं आहे, स्टार रेटचा जो विषय आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती होतं की अनेक त्यामध्ये उहापोह केले गेले. मुळात स्टार रेटचा जो विषय होता त्याच्यामध्ये जी वाढीव अमाऊंट होती, खरं तर मिसलीड झालेला आहे सगळेच. ती 4.5 कोटीची होती, ज्याला सन्माननीय स्थायी समितीने आदेशित केलं होतं किंवा त्याला मंजुरी दिली होती. पण प्रशासनाने जे डॉकेट ठेवलं ते
चुकीच्या पद्धतीने ठेवलं गेलं. आधी महासभेपुढे ते ठेवलं गेलं पाहिजे होतं आणि मग स्टँडिंग पुढे ठेवलं गेलं पाहिजे होतं. म्हणून मागच्या महासभेत जे प्रशासनाने डॉकेट मागे घेतलं त्याला एसओपी नव्हती आणि म्हणून मागच्या महासभेत आदेशित केलं होतं की जी रस्त्यांची विशेष महासभा आहे त्यामध्ये आपण हे डॉकेट जे आहे स्टार रेटची एसओपी ठरवणारं ते आपण सादर करावं. पण त्याच्या आधीच जेव्हा सन्माननीय आपले कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ पाहणी दौऱ्यासाठी इथे आले असता आणि जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत आपल्या नाशिक शहरामध्ये लोक, त्यांच्या घरी त्यांनी व्हिजिट दिली त्यांच्या सांत्वनासाठी आणि नंतर सगळ्या रस्त्याची पाहणी जेव्हा त्यांनी केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की कुंभ प्राधिकरणामध्ये जेव्हा बैठक घेतली गेली सगळे कॉन्ट्रॅक्टर्स पण आले. खरं तर बाहेरचे जे कंत्राटदार आपण सारखं म्हणतोय की कुंभचे कामं घेतलेले जे आहेत त्यांना स्टार रेट आहे, पण मुळात इथे आपला जो लोकल कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांना ते कामं पूर्ण करायचे आणि आपल्याला माहितीये की आयुक्तांनी 25 जूनची जी डेट सांगितली की त्यामध्ये जवळजवळ 2 महिने आपल्याकडे डांबर अवेलेबल नव्हतं आणि त्यामुळे डांबराचे रेट अतिशय उच्च झालेले होते. जे काही युद्ध चालू होतं त्याच्यामुळे डांबराचे रेट अतिशय जास्त झाले होते आणि त्या याच्यात रिपेअर वर्क्स करणं शक्य नव्हतं. मध्ये 1 महिना जवळजवळ विधान परिषदेची आचारसंहिता होती, त्याच्यामुळे हे असं झालं की सगळं अचानक आपल्या समोर आलं. पावसाळा देखील त्यातच, अल्निनो असताना देखील अतिवृष्टी आपल्याकडे झाली, पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरं तर निर्णय घेणं जास्त गरजेचं होतं. कॉन्ट्रॅक्टर्सनी उतरून, आपले जे लोकल कॉन्ट्रॅक्टर्स आहे उतरून आता रस्त्याची मरम्मत करणं, रस्ता व्यवस्थित करून देणं. सन्माननीय कुंभमेळा मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 15 ऑगस्ट पर्यंत हे रस्ते जे आहेत ते बुजवले गेले पाहिजे, जे खड्डे आहेत रस्त्यावरचे ते बुजवले गेले पाहिजे आणि त्यानुसार खरं तर काम सुरू झालेलं आहे. ही एसओपी नंतर महासभा आपली विशेष झाली आणि त्यामध्ये सुधारित एसओपी प्रशासनाने सादर केली, त्याला आपण आज मंजुरी दिली आहे. आपण जर बघितलं तर आता जवळजवळ 30 ते 35% खड्डे जे आहेत ते ऑलरेडी परवापर्यंत बुजवले गेले होते आणि आता युद्ध पातळीवरती प्रत्येकाला सांगितलेले 6 डिव्हिजनचे काही जे कंत्राटदार आहेत ते खूपच बिलो होते, त्यांनी परवापासून कामं सुरू केलेली आहेत. काही ठिकाणी टेंडर उघडून वर्क ऑर्डर्स देण्याची प्रतीक्षा होती, पण मला असं वाटतं की आता 6 विभागांमध्ये युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. आपण बघत असाल की गेल्या 10 तासापासून आपण जेव्हा इथे महासभा घेत होते सन्माननीय कुंभमेळा मंत्री ते रस्त्याची पाहणी करत आजही फील्डवर आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपले नेते आणि लोक प्रतिनिधी इतके सक्रिय आहेत आणि त्याच्यावरती एवढं काम करता आहे तर प्रशासन असो, कॉन्ट्रॅक्टर्स असो, त्यांना आपण शास्ती केलेलीच आहे. सायनेजेस लावले नाही आणि सेफ्टी नॉर्म्स पाळले नाही, त्यामुळे आपण प्रत्येक कॉन्ट्रॅक्टदाराला ज्यांनी रस्ता ह्या विषयामध्ये व्यवस्थित काम केलं नाही, हलगर्जीपणाने काम केलं आहे, त्याला 1 लाख रुपये पर डे फाईन लावलाय. मग ते ड्रेनेज असू द्या, पाणी पुरवठा असू द्या, नाहीतर जिंदालचं वॉटर वर्क्स असू द्या. नक्कीच आपण बघतोय की नाशिक शहर हे वाढतं आहे आणि इथे 22 खेडी देखील आहेत. अनेक असे रस्ते आहेत, मखमालाबाद मध्ये असतील, पाथर्डीत असतील, अनेक गावं आहेत ज्याच्यामध्ये खरं तर आजपर्यंत खडीकरणापर्यंत सुद्धा रस्ते झाले नाही आणि त्यामुळे होणारा जो चिखल आहे, ज्यांनी नागरिकांना अक्षरशः त्यांच्या घरासमोरचा रस्ता देखील सापडत नाहीये, चिखलातनं बसेस आणि इतर व्यवस्था ज्या आहेत त्या धावत आहेत. त्याचं कारण मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की गेल्या 4 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये कोणत्याही प्रकारचे कॉलनी, रोड्स किंवा रस्ते झाले नाही, नुसत्या बिल्डिंग परमिशन झालेल्या आहेत आणि ह्या अशा कारभारामुळे लोकांनी बिल्डिंग परमिशन होऊन बिल्डरांचे घरं घेतली मुळात, पण तिथे हे बघितलं नाही की तिथे रस्ते आहेत का, तिथे युटिलिटीज आहेत का आणि अशा पद्धतीने जे प्रशासनाने काम केलेलं आहे नुसतं परमिशन द्यायचं, त्यामुळे इथे जो निधी उपलब्ध नव्हता, तर अशा परिस्थितीत डीपी रस्ता ऍटलिस्ट करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी उपाययोजना असली पाहिजे, जी आपल्या UDCPR मध्ये खरं तर आधीच उपलब्ध आहे. त्या आयुक्तांच्या अधिकारामध्ये खरं तर आपण रोड कन्स्ट्रक्शन TDR हा घेऊ शकतो, पण तरी सुद्धा महासभेच्या अवलोकनार्थ मंजुरीसाठी, कारण त्याच्यात सजेशन आणि काही बाकीचे चेंजेस सुद्धा या सभागृहाने सन्माननीय सगळ्यांना, म्हणजे जेवढे सगळे लोकप्रतिनिधी असतील,
अनुभवी असतील त्या सगळ्यांनीच इथे त्यांचं इनपुट्स दिलेले आहेत आणि ह्या पद्धतीने आज जर आपल्याला रस्ते खरंच डीपी रोड्स करायचे असतील तर ते कशा पद्धतीने करावे हा जो प्रश्न पडलेला होता त्याच्यासाठी खरं तर हे उत्तर आहे. त्याच्यामध्ये अनेक सजेशन्स येतील पण हे होणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही दुरुस्तीसह हा रोड कन्स्ट्रक्शन TDRचा कॉन्सेप्ट मंजूर केला आहे. यात अजून एक गोष्ट होणार आहे की नाशिकमध्ये TDR घेऊन जे बसलेले आणि गब्बर झालेले आहेत त्यांना कुठेतरी छेद देण्याचं काम हा रोड कन्स्ट्रक्शन TDR करेल आणि नवीन विकसक आहे त्यांच्याकडे TDR उपलब्ध होऊन एक TDR एक्सचेंजचा जो प्रस्ताव सन्माननीय मुख्यमंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचा हा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो नाशिक महानगरपालिका इम्प्लिमेंट करू पाहते. कुंभमेळ्याच्या